हाय, नमस्कार मंडळी. द तोरसकर डायरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघूया बटाट्याची कापं. ह्याला काही ठिकाणी बटाट्याचे काचरे असं पण बोलतात. तर मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत. त्याची कापं करून घेतली आहे. कापं एकदम पातळ नाही कापायची, थोडीशी जाडसरच ठेवायची. त्याच्यानंतर ती कापून थोडा वेळ 2 मिनटं पाण्यात ठेवून द्यायची. त्यानंतर पाणी व्यवस्थित काढून त्याची जरा गाळून घेऊन मग त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं भांडं, जेणेकरून ते मीठ व्यवस्थित लागतं. त्याच्यानंतर मग आपण थोडी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. आलं लसूणची पेस्ट घालून झाल्यानंतर तसंच परत लावून घ्यायची नीट त्याला. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये आपला मालवणी मसाला घालून घ्यायचा. थोडी हळद घालायची आणि थोडा मसाला वाटल्यास आपला धने पावडर थोडीशी टाकून घ्यायची. आणि तसंच नीट मिक्सर ते हाताने जरा हे करून लावून घ्यायचं सगळ्यांना, जेणेकरून ते व्यवस्थित सगळं लागेल त्याला. आणि मग तो 5 मिनिटांसाठी मुरत ठेवायचं. नंतर त्याला तो मसाला नीट लागल्यानंतर इकडे तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्यायचं आणि त्याच्यात थोडा आपला रवा मिक्स करून घ्यायचा. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर इकडे तवा, हे आपण मिक्स करताच तिकडे शेगडीवरती तवा गरम करायला ठेवायचा. आणि मग एकेकाला वर खाली नीट ते पीठ लावून घ्यायचं आणि एक करून तव्यावर असं पसरून. आणि आता आपण ते सगळी कापं नीट तव्यावर ठेवून देऊया. ठेवून दिली की नंतर आपण त्याच्यावरती थोडंसं साईडने तेल सोडायचं आहे. तेल सोडल्यानंतर वरती पण एक जास्त नाही आहे, थोडंसं नॉर्मल टाकायचं आहे. तसं पण हे आपली कापं काय, हे शॅलो फ्राय आहे ना, आणि ती अशी वाफेवर शिजवायची. झाकण ठेवायचं 2 मिनिटांसाठी त्याच्यावरती. नंतर झाकण काढून घेतल्यानंतर ते परतून घ्यायची. आणि परत आपल्याला वाटत असेल तरच तेल सोडायचं, नाहीतर नाही टाकायचं. आणि परत झाकण मारून तसंच सेम 2 मिनिटांसाठी झाकून ठेवायची. आणि गॅस थोडासा स्लो ठेवायचा. फास्ट गॅसवर करपून जातात. आणि परत असं दाबून बघायचं, आपल्याला समजतं. झाली नसेल, आपल्याला वाटतं नाही झाली आहे, तर असं तेल सोडा सुकी वाटत असेल तर. आणि परत झाकण मारून ठेवायचं. झाकण मारून घेतल्यानंतर परत ते रेडी झाली की बघायची. आणि आता ही कापं रेडी झालेली आहेत. मी आता एक दुसरं भांडं घेते आणि त्या भांड्यामध्ये ही कापं तव्यावर आहे ती सगळी कापं काढून घेते. आता काढून घेतल्यानंतर मी ही जेव्हा कापं भाजायचं चालू होतं तेव्हाच मी माझ्याकडे दुसरी कापं एक्स्ट्रा राहिली होती, त्याला मी पीठ लावून रेडी करून ठेवलेली, ती मी आता परत एक करून तव्यावर घालून घेते. आणि सेम प्रोसिजर आहे. परत आपल्याला वाटत असेल तरच तेल थोडंसं सोडून घ्यायचं. वरती थोडंसं सोडायचं आणि साईडने सोडायचं. एक चमचा बस होतं, जास्त तेल नाही लागत. आणि परत झाकून घ्यायची 2 मिनिटांसाठी. आणि अशा प्रकारे बटाट्याची कापं आता रेडी झालेली आहेत, खायला तयार आहेत. जेव्हा भाजी नसेल तेव्हा ऑप्शन म्हणून ही रेसिपी करायला नक्की आवडेल तुम्हाला. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.